मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये विविध परीक्षा दृष्टिकोनातून जे काही इम्पॉर्टंट न्यूज असतील त्याचं आपण वन बाय वन डिस्कशन करूया. पहिला न्यूज आपण समजून घेतोय. नुकताच देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 14 जुलै 2025ला म्हणजेच काल काही महत्त्वपूर्ण राज्यांसाठी नवीन राज्यपाल आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशासाठी उपराज्यपालांची नियुक्ती केलेली आहे. तर बघा, तेलुगू देशमचे पुष्पती अशोक गजपती राजू यांचं गोव्याचे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यासोबत आशिष कुमार घोष यांचं हरियाणा राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि लडाखचे उपराज्यपालपदी कविंदर गुप्ता यांची निवड करण्यात आलेली आहे. राज्यपाल हे जे पद आहे मित्रांनो, त्याचं वर्णन भारतीय राज्यघटनेतील कलम 153 मध्ये करण्यात आलेलं आहे. भारतातील प्रत्येक राज्यामध्ये राज्यपाल असण्याची तरतूद या कलमामध्ये म्हणजे कलम क्रमांक 153 मध्ये करण्यात आलेला आहे. आणि एक व्यक्ती एकापेक्षा जास्त राज्याचा राज्यपाल देखील असू शकतो. राज्यपालांची नियुक्ती देशाचे राष्ट्रपती करत असतात आणि भारताच्या राष्ट्रपती मार्फतच जर पदावरून काढून टाकायचं असेल, राज्यपालांना बडतर्फ करायचं असेल तर तो अधिकार देशाच्या राष्ट्रपतींनाच आहे, हे देखील लक्षात घ्या. राज्यपाल हे जे पद आहे, घटनात्मक पद, ज्या प्रकारे राष्ट्रीय पातळीवरील किंवा केंद्र स्तरावर राष्ट्रपतीचं पद असतो त्याप्रमाणे राज्य पातळीवरील राज्य सरकारचे प्रमुख या नात्याने राज्यपालाचं महत्त्व आहे, पदाचं वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. राज्यपालांना जर समजा एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये बदली करायचं असेल तर तो अधिकार राष्ट्रपतीचा असतो, हे देखील लक्षात घ्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यपालांचा जो काही नियुक्ती आहे, कार्यकाळ आहे, तर तो 5 वर्षाच्या कालावधीसाठी त्यांची नियुक्ती केली जाते. मात्र राष्ट्रपतीच्या मर्जीनेच ते पद धारण करतात आणि राष्ट्रपती त्यांना कधीही बडतर्फ करू शकतात. तर करंट अफेअरचा पार्ट म्हणून आपण जे काही नवीन नियुक्ती ते समजून घेतला आणि राज्यपाल पदाबद्दल थोडंसं आपण पॉलिटी या घटकाचं रिव्हिजन करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केला. तर आता थोडंसं हे जे काही नवनियुक्त 2 राज्यपाल आणि 1 उपराज्यपाल आहेत त्यांच्याबद्दल व्यक्तिविषय या घटकांतर्गत परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात, म्हणून थोडंसं आपण माहिती जाणून घेऊया. प्राध्यापक आशिष कुमार घोष हे हरियाणाचे 19वे राज्यपाल असणार आहेत आणि बंडारू दत्तात्रय यांच्या ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुष्पती अशोक गजपती हे गोव्याचे 20वे राज्यपाल असणार आहेत आणि PS श्रीधरन पिलई यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर कविंदर गुप्ता हे जम्मू आणि काश्मीर हा जो पूर्वी घटक राज्य होता त्याचं विभाजन करून 2 नवीन केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करण्यात आली 31 ऑक्टोबर 2019 मध्ये. तेव्हापासून नियुक्त होणारे उपराज्यपाल कविंदर गुप्ता हे 3रे व्यक्ती आहेत. कोणाच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली तर निवृत्त ब्रिगेडियर BD मिश्रा यांच्या ठिकाणी कविंदर गुप्ता यांचं नियुक्ती करण्यात आलेलं आहे. एकंदरीत या पहिल्या न्यूजवरती आधारित विविध परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकणारे सर्व प्रश्न आपण अभ्यासूया. पहिला क्वेश्चन बघा, 14 जुलै 2025 मध्ये गोव्याच्या राज्यपालपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर गोव्याचे राज्यपाल म्हणून पुष्पती अशोक गजपती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. दुसरं क्वेश्चन, नुकतेच हरियाणाचे 19वे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर हरियाणाचे राज्यपाल म्हणून आशिष कुमार घोष यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लडाखचे 3रे उपराज्यपाल म्हणून नुकतीच कोणाची निवड करण्यात आली तर कविंदर गुप्ता यांची. राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती मार्फत केली जाते. राज्यपालाबाबत कोणत्या अनुच्छेदामध्ये तरतूद आहे तर कलम क्रमांक 153 मध्ये आपल्याला राज्यपाल या पदाची तरतूद केलेली पाहायला मिळते. यानंतर जाणून घेऊया आजच्या सेशनमधला दुसरा महत्त्वपूर्ण न्यूज, तो म्हणजे व्यक्तिविषय घटकाचा भाग म्हणून डॉक्टर अभिजित शेठ यांची राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. नुकताच भारत सरकारच्या मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने प्रसिद्ध असे कार्डिओथॅरेसिक सर्जन डॉक्टर अभिजित सेठ यांची राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली तर डॉक्टर सुरेश गंगाधर यांच्या ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. डॉक्टर अभिजित शेठ यांच्याबद्दल थोडंसं माहिती जाणून घेऊया. कोण आहेत ते तर ते कार्डिओथॅरेसिक सर्जन आहेत. ठीक आहे. नियुक्ती होण्यापूर्वी गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणी अपोलो हॉस्पिटलमध्ये राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान मंडळाचे ते अध्यक्ष तसेच वैद्यकीय सेवा संचालक म्हणून कार्यरत होते, हे लक्षात घ्या. कशाच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली तर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या जागी. तर आता राष्ट्रीय वैद्यकीय आयोग काय आहे तर ही एक वैधानिक संस्था आहे मित्रांनो.
तर बघा, जेवढ्या काही शासकीय संस्था असतात त्यातील काही संस्था हे वैधानिक संस्था असतात, काही संस्था हे संवैधानिक संस्था असतात. दोन्हीमध्ये फरक काय असतो? वैधानिक संस्था ह्यांची जी काही निर्मिती आहे तर एखाद्या संसदीय कायद्याच्या माध्यमातून केली जाते आणि संवैधानिक संस्था ह्याची जी काही निर्मिती आहे तर भारतीय घटनेच्या माध्यमातून केली जाते. म्हणजेच संवैधानिक संस्थेचं वैशिष्ट्य काय असतो तर त्याची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आलेली असते. त्या पद्धतीने राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची जी स्थापना आहे तर एका संसदीय कायद्याच्या माध्यमातून करण्यात आलाय. त्याचं नाव आहे राष्ट्रीय वैद्यकीय आयोग कायदा 2019 आणि त्या अंतर्गत 25 सप्टेंबर 2020 मध्ये राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. पूर्वीचा जो भारतीय वैद्यकीय परिषद होता त्याच्या जागी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. तर राष्ट्रीय वैद्यकीय आयोग जो आहे तर तो केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत येणारा असणारा एक महत्त्वपूर्ण वैधानिक संस्था म्हणून ओळखली जाते. त्याचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. प्रामुख्याने राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचं काम जर विचारात घेतला तर ही एक नियामक संस्था म्हणून काम करते, जे की देशातील वैद्यकीय संस्था, वैद्यकीय व्यावसायिक आणि संशोधनाचं नियमन करण्याचं काम या आयोगाकडून केला जातो. या संबंधित दुसऱ्या इम्पॉर्टंट न्यूजवरती विविध परीक्षेमध्ये येऊ शकणारे प्रश्न आपण आता थोडक्यात अभ्यासण्याचा प्रयत्न करूया. पहिला क्वेश्चन बघा, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर डॉक्टर अभिजित शेठ यांची. दुसरा क्वेश्चन बघा, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्ष म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी डॉक्टर अभिजित शेठ हे कोणत्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते? आपण आताच डिस्कस केला, गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणी अपोलो हॉस्पिटलमध्ये ते कार्यरत होते. ॲज अ राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान मंडळाचे अध्यक्ष आणि वैद्यकीय सेवा संचालक म्हणून ते कार्यरत होते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, तिसरा, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची स्थापना कधी करण्यात आलेला आहे तर 25 सप्टेंबर 2020 मध्ये याची स्थापना करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, राष्ट्रीय वैद्यकीय आयोग कोणत्या मंत्रालयाअंतर्गत काम करतो तर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत. नेक्स्ट क्वेश्चन बघा, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. यानंतर जाणून घेऊया आजच्या सेशन मधला क्रीडाविषयक घडामोडीचा पार्ट म्हणून तिसरा इम्पॉर्टंट न्यूज. नुकताच चेल्सीने फिफा वर्ल्ड कप 2025 स्पर्धेचं जिंकलेली आहे. तर बघा, इंग्लिश फुटबॉल क्लब चेल्सीने अंतिम सामन्यामध्ये फ्रान्सच्या पॅरिस सेंट जर्मनला 3-0 हरवून फिफा वर्ल्ड कप क्लब स्पर्धा जिंकलेला आहे. ठीक आहे, ही जी स्पर्धा आहे मित्रांनो, अंतिम सामना जे आहे तर ते 13 जुलै 2025 मध्ये अमेरिकेतील न्यू जर्सी मधील मेटलाईफ स्टेडियमवरती या स्पर्धेचं आयोजन करण्यात आला होता. तर मित्रांनो, फिफा क्लब वर्ल्ड कप स्पर्धा जी आहे त्याची आवृत्ती 21वी हे लक्षात घ्या. 14 जून ते 13 जुलै 2025 या कालावधीमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आला होता. ठीक आहे, आणि प्रामुख्याने कोणत्या देशामध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आला होता? अमेरिकेमध्ये. आणि या स्पर्धेमध्ये सहभागी क्लबची जर विचारात घेतली तर एकूण 6 खंडातील 32 फुटबॉल क्लब यामध्ये समाविष्ट झाले होते किंवा भाग घेतले होते. तर आता अलीकडील विजेते जर विचारात घेतले तर 2025 मध्ये इंग्लंडमधील चेल्सी, त्यानंतर 2023 जर विचारात घेतला तर इंग्लंडमधील मँचेस्टर सिटी, 2022 जर विचार केला तर स्पेनचा रिअल माद्रिद, 2021 जर विचार केला तर इंग्लंडचा चेल्सी आणि 2020 जर विचार केला तर जर्मनीचा बायर्न म्युनिच. ठीक आहे, तर एकंदरीत या संबंधित न्यूजवरती परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकणारे सर्व प्रश्न आपण अभ्यासूया. पहिला क्वेश्चन बघा, फिफा वर्ल्ड कप 2025 चे विजेते कोण आहेत? चेल्सी. ठीक आहे, फिफा वर्ल्ड कप 2025 चा अंतिम सामना जो आहे तर तो अमेरिकेमधील न्यू जर्सी या ठिकाणी असणारा मेटलाईफ स्टेडियमवरती या स्पर्धेचं आयोजन करण्यात आला होता. तिसरा क्वेश्चन बघा, फिफा वर्ल्ड कप 2025 मध्ये चेल्सीने अंतिम सामन्यामध्ये कोणत्या संघाचा त्यांनी पराभव केलेला आहे तर पॅरिस सेंट जर्मन या संघाचा त्यांनी पराभव केलेला आहे. चौथा क्वेश्चन बघा या न्यूजवरती, 2025 मधील फिफा वर्ल्ड कप कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला होता तर अमेरिकेमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 2025च्या क्लब वर्ल्ड कप मध्ये एकूण किती क्लब सहभागी झाले होते तर एकूण 32 क्लब सहभागी झाले होते. फिफा क्लब वर्ल्ड कप कोणत्या वर्षी सुरू झाला होता तर मित्रांनो, या स्पर्धेचं औपचारिक सुरुवात 2000 साली करण्यात आलेला आहे. ठीक आहे, आणि पहिली आवृत्ती ब्राझिलियन फुटबॉल क्लब कॅरिथियन्सने जिंकली होती, हे देखील लक्षात घ्या. यानंतर जाणून घेऊया अगेन पुढचा जो इम्पॉर्टंट न्यूज आहे तर तो क्रीडाविषयक घडामोडीचा पार्ट म्हणून आपण लक्षात घेतोय.
विम्बल्डन टेनिस स्पर्धा सध्याला चर्चेमध्ये आहे. 2025 या स्पर्धेअंतर्गत ही स्पर्धा कुठं झाली, स्पर्धेचे विजेते कोण आहेत, हे परीक्षा दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे, ते लक्षात घेऊया. तर बघा 2025च्या विम्बल्डन टेनिस चॅम्पियनशिपमध्ये जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावरती असणारे इटलीच्या जॅनिक सिन्नर पुरुष एकेरीमध्ये आणि पोलंडची इगा स्विएटेकने महिला एकेरीमध्ये विजेतेपद त्यांनी पटकावलेले आहे. तर बघा हे जॅनिक सिन्नर, बाजूला जे तुम्ही फोटो बघत आहेत जॅनिक सिन्नर यांचं, तर जॅनिक सिन्नर यांचा पहिलाच विम्बल्डन एकेरीचा अंतिम सामना होता. त्यांनी स्पेनचे कार्लोस अल्कारजचा पराभव त्यांनी केलेला आहे. जॅनिक सिन्नरचे पहिलेच विम्बल्डन एकेरीचे विजेतेपद आहे, हे लक्षात घ्या. याआधी ऑस्ट्रेलियन ओपन त्यांनी 2 वेळा जिंकलेले आहे, 2024 आणि 2025 मध्ये. US ओपन त्यांनी एकदा जिंकलेलं आहे 2024 मध्ये आणि त्यानंतर 2025 मध्ये विम्बल्डन जिंकलेलं आहे. जॅनिक सिन्नरने अद्याप फ्रेंच ओपन जिंकलेला नाही आहे. त्यानंतर महिला एकेरी जर विचारात घेतला तर पोलंडचा इगा स्विएट अमेरिकेचे अमांडा अॅनिसिमोवाला यांना पराभूत करून पोलंडच्या इगा स्विएटेकने अंतिम सामना महिला एकेरीचे विम्बल्डन स्पर्धा जिंकलेली आहे. ठीक आहे. तर आता थोडंसं आपण इगा स्विएटेक बद्दल समजून घेऊया. ते कोणत्या देशाचे प्रतिनिधित्व करतात, पोलंड. कोणत्या देशाचे आहेत, पोलंडचे. त्यांचं देखील म्हणजे पोलंडचे इगा स्विएटेक यांचं देखील पहिलंच विम्बल्डन एकेरी विजेतेपद आहे. याआधी फ्रेंच ओपन त्यांनी 2020, 22, 23, 24 असे 4 वेळा जिंकलेले. US ओपन 2024 आणि 2025 मध्ये जिंकलेलं आहे. अद्याप त्यांनी ऑस्ट्रेलियन ओपन जिंकलेलं नाहीये एकदाही, हे लक्षात घ्या. आणि बाकीचं जे इन्फॉर्मेशन आहे, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी, मिश्र दुहेरी, विम्बल्डन चॅम्पियनशिप, ठीक आहे, हे सगळं इन्फॉर्मेशन तुम्ही मी PDF म्हणून नोट्स अपलोड करेन, तिथून तुम्ही रीड करून घ्या, नोट्स काढून घ्या. ठीक आहे. तर नोट्स कुठे मिळतील तुम्हाला, तर चालू घडामोडी आणि GK नावाचा जो आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलवरती दररोज नोट्स आणि क्विज मिळत राहतील इथून पुढे दररोज. तिथून तुम्ही डाउनलोड करा, प्रिंट देखील काढू शकता. PDF मध्ये तुम्हाला हे नोट्स अवेलेबल करून दिलं जातो. ठीक आहे. चला विम्बल्डन चॅम्पियनशिप बद्दल थोडं समजून घेऊया. 2025 मधील आवृत्ती होती 138वी. कालावधी लक्षात घ्या, 30 जून ते 13 जुलै 2025 या कालावधीमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आला होता. ठिकाण इंग्लंडमधील विम्बल्डन या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आला होता. पहिली स्पर्धा 1877 मध्ये आयोजन करण्यात आला होता, हे लक्षात घ्या. आतापर्यंत जर सर्वाधिक विजेते जर विचारात घेतले तर महिला विजेते एकेरीचे मार्टिना नवरातिलोवा अमेरिकेचे आहेत. आतापर्यंत त्यांनी महिला एकेरीचे 9 वेळा विजेतेपद पटकावलेलं आहे. आणि पुरुष एकेरीच्या बाबतीत सांगायचं झालं विम्बल्डन स्पर्धेमध्ये रॉजर फेडरर यांनी सर्वाधिक विजेतेपद पटकावलेले आहे, तब्बल 8 वेळा. ठीक आहे. आणि रॉजर फेडरर हे कोणत्या देशाचे प्रतिनिधित्व करतात, स्वित्झर्लंड, हे लक्षात घ्या. एकंदरीत या संबंधित न्यूजवरती परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकणारे सर्व प्रश्न आपण आता अभ्यासूया. पहिला क्वेश्चन बघा, 2025 मध्ये विम्बल्डन पुरुष एकेरीचे विजेतेपद कुणी जिंकलेले आहेत, तर त्यांचं नाव आहे जॅनिक सिन्नर. इगा स्विएटेकने 2025 मध्ये विम्बल्डनच्या अंतिम सामन्यामध्ये कुणाला पराभूत केले होते, असा हा क्वेश्चन आहे. तर त्यांनी अमांडा अॅनिसिमोवा यांना पराभूत केलेला आहे. तिसरा क्वेश्चन बघा, विम्बल्डन 2025 मध्ये पुरुष दुहेरी विजेतेपद कुणी जिंकलेले आहेत, ज्युलियस कॅश आणि लायन ग्लासपूल यांनी विजेतेपद मिळवलेलं आहे. चौथा क्वेश्चन बघा, 2025 मध्ये विम्बल्डन महिला दुहेरीचे विजेतेपद कुणी जिंकलेले आहेत, तर एलिस मर्टेन्स आणि वेरोनिका कुडरमेतोवा. 2025च्या विम्बल्डन मिश्र दुहेरीचे विजेते कोण आहेत, तर सॅम वर्बिक आणि कॅटरीना सिनियाकोवा. त्यानंतर इतिहासातील सर्वाधिक विम्बल्डन महिला एकेरी विजेतेपद कुणी पटकावलेलं आहे, मार्टिना नवरातिलोवा. ठीक आहे, जे की अमेरिकेचे प्रतिनिधित्व करतात. आणि विम्बल्डन पुरुष एकेरीमध्ये सर्वाधिक विजेतेपद रॉजर फेडरर यांनी मिळवलेलं आहे, तब्बल 8 वेळा. अशा पद्धतीने आजच्या सेशनमध्ये आपण क्रीडाविषयक घडामोडीचा पार्ट म्हणून 2 इम्पॉर्टंट न्यूज या ठिकाणी आपण कव्हर केले. त्यानंतर व्यक्तिविशेष घटकाचा भाग म्हणून अभिजित सेठ, जे की राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले, ते आपण समजून घेतला. आणि अगेन व्यक्तिविशेष राजकीय घडामोडीचा पार्ट म्हणून जे काही नवीन 2 राज्याचे, गोवा आणि हरियाणाचे राज्यपाल आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशाचे उपराज्यपाल यांची जे काही नियुक्ती करण्यात आले ते समजून घेतले. म्हणजे 4 इम्पॉर्टंट न्यूज आणि त्या प्रत्येक न्यूजवरती परीक्षेमध्ये तयार होऊ शकणारे विविध असे सर्व प्रश्न या ठिकाणी आपण अभ्यासले. ह्याचा तुम्हाला PDF समोर नोट्स अवेलेबल करून देण्यात आलेला आहे. चालू घडामोडी प्लस GK नावाचा जो टेलिग्राम चॅनल आहे त्यामध्ये, तिथून तुम्ही ते डाउनलोड करा. नेहमी तिथून पुढे लेक्चर प्लस नोट्स
तुम्हाला अवेलेबल करून देतील. ठीक आहे. लेक्चर कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा. भेटतो नेक्स्ट सेशनमध्ये.